आपली मैत्रीण एसी रंगोली आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी. चला तर मग स्टार्ट करूया. आधी आडवे आणि उभे आत ठिपके मारून घेऊया. अशा प्रकारे हे ठिपके आखून घ्यायचे. हळूहळू आपण सगळे ठिपके आखून घेऊया. ही रांगोळी झटकीपट होणारी आहे. सकाळच्या गडबडीमध्ये आपण ही रांगोळी काढू शकता. या प्रकारे आपले ठिपके आखून झालेले आहेत. आता आपण रेषा आखून घेऊया. अशा प्रकारे रेषा आखून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या रेषा आखून घ्यायच्या आहेत आणि ह्या रेषेला आपण कुंडीचा आकार देऊन टाकू. सुंदर प्रकारे आपली रांगोळी तयार होत आहे. आपण या रांगोळीमध्ये वेगवेगळे कलर भरून आणि ह्याला उठावदार बनवू शकता. ह्या प्रकारे आपण कुंडीचा आकार दिलेला आहे. आता यावरती आपण फुले पानं काढून घेऊ आणि ही रांगोळी सुंदर बनवून घेऊ. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही छोट्या आणि मोठ्या रांगोळ्या माझ्या पाहिल्या असतील. तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्ही मला कळवायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या प्रकारे आपली फुलं बनवून तयार आहेत. आपल्या ह्या ठिपक्याच्या रांगोळ्या साध्या आणि सोप्या जुन्या पद्धतीच्या, आपली जुनी परंपरा जी आपण यामध्ये दाखवू शकतो आणि आपली रांगोळी उठावदार बनवू शकतो. आपल्या अंगणाला शोभा रांगोळीमुळेच येते आणि आपण रांगोळी काढल्यावर आपलं अंगण एकदम छान सुंदर दिसतं. तर तुम्ही पाहू शकता आपण इथे कलर भरायला स्टार्ट केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कलर भरून रांगोळीला उठावदार सुंदर बनवू शकतो. या प्रकारे आपले कलर भरून घेत आहे मी. या प्रकारे अशाच छोट्या आणि सुंदर रांगोळ्या मी रोज तुमच्यासाठी घेऊन येईल. तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्ही मला कळवू शकता आणि मला माझ्या रांगोळीमधल्या काही चुका मला दाखवू शकता. यामुळे माझ्या चुका सुधारतील आणि मी तुम्हाला याच्याहून छान छान व्हिडिओ, छान छान रांगोळ्या तुमच्यासाठी घेऊन येईल असा प्रयत्न करेल. तरी तुम्ही माझे व्हिडिओ स्क्रिप्ट न करता एकसारखे पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी कशा प्रकारे कुठे कोणता आकार दिलेला आहे हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला रांगोळी काढण्यामध्ये म्हणजे सोपी जाईल. यासाठी मी तुम्हाला म्हणत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये बसेल की प्रत्येक स्टेप तुम्ही कशा प्रकारे काय कोणती पद्धत वापरून तुम्ही इथे रांगोळी काढत आहात. आता पहा, मी यामध्ये फुलामध्ये छोटे छोटे रेषा आखून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुंदर आणि छान रांगोळी तयार करू शकता. यामध्ये तुम्ही कोणतेही डिझाईन वापरू शकता तुमच्या मनाप्रमाणे आणि रांगोळी सुंदर बनवू शकता. मी अशा प्रकारे
जिलेबीचा आकार, काड्याचा आकार देऊन ह्या रांगोळीला उठावदार बनवत आहे. तर मी आशा करते माझी रांगोळी तुम्हाला आवडली असेल.